हाय, आज आपण करणार आहोत अव्वियल. ही साऊथ इंडियन डिश आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य, मी एक गाजर कट केली आहे लांब लांब स्ट्रिप्समध्ये. तसेच सगळे असे दाखवते: कांदा, टमॅटो, एक अख्खा वांगं, एक पूर्ण बटाटा, 5-6 भेंडी, शेवग्याची शेंग, आपलं भोपळं, कढीपत्ता, एक कच्चा केळा, त्याला पण लॉंग स्ट्रिप्समध्ये, फ्रेंच बीन आणि सुरण. आता मी एक पॅन गरम केलेलं आहे. त्यात आता मी तेल सगळं काही नाही टाकणार, डायरेक्टली आपल्या भाज्या जातील. सगळ्यात प्रथम मी टाकत आहे गाजर, त्यानंतर शेवग्याच्या शेंगा, बटाटा, आता मी टाकत आहे भोपळा, आता यात जाणार फरसबी. फरसबी नंतर आपण लांब स्ट्रिप्समध्ये कापलेलं केळं, कच्चं केळं, कांदा आणि मग शेवटून टाकत आहे मी सुरण. सुरणला तुम्ही प्री बॉईल करून घेऊ शकता 5 मिनटासाठी. आपण बॉईल का करतो सुरणला? कारण त्यातलं खवखवत नाही. हे सगळं टाकून झाल्यावर मीठ टाकायचं आणि आपली हळद टाकून घ्यायची. आता कढीपत्ता आपण टाकून घ्यायचं. त्यानंतर आता राहिलेल्या आपल्या बाकीच्या भाज्या टाकून घ्यायच्या. टमॅटो, वांगं टाकायचं, आता भेंडी आहे ना, ती शेवटी टाकते कारण भेंडीत चिकटपणा असतं आणि ती खूप लवकर शिजणार. तर मग ह्या सगळ्या भाज्यांना मिक्स करून आपल्याला कवर करून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं शिजवायच्या आणि बघायचं कसं झालं आहे ते. कवर करून घ्यायचं की वाफेत आपल्या भाज्या शिजून जाणार. आता एका मिक्सरमध्ये आपण सगळ्यात आधी अर्धा ते पाव कांदा, 2-3 पाकळ्या लसणाच्या, मिरची, ओलं खोबरं घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मी कांदा टाकते, लसूण आणि मिरच्या यांची एक फाईन पेस्ट करून घ्यायची. हळद टाकायची, पावच्याहून कमी. 1/4 टीस्पून जिरा टाकायचा आणि या सगळ्यांना आता आपण पिसून घेऊया. हे बघा, आपल्या भाज्या शिजत आहेत. थोडं टॉस करायचं अधूनमधून, असं पाणी सुटतं सगळ्या भाज्यांना. आता आपण भेंडी त्यात टाकून घेऊया. सेम आता आपण कवर करून घ्यायचं. जर तुम्हाला वाटलंच भाज्यांमध्ये पाणी कमी आहे तर 25 ते 50 ml पाणी टाकून द्यायचं आणि परत कवर करूयाचं. दुसऱ्या साईडला आता आपलं कांदा, लसूण, मिरची हे पिसून घेतलेलं आहे. आता आपण त्यात ओलं खोबरं टाकणार आहोत. अराउंड 2.5-3 टेबलस्पून ओलं खोबरं टाकायचं. हे पिसून घेतल्यावर परत आता आपण जेव्हा 90% भाजी शिजते